रामकृष्ण हरी माऊली. तर मंडळी, जवळपास 120 किलोमीटरचा पायी प्रवास करून आता आम्ही फलटणला पोहोचणार आहोत. आळंदी ते फलटण असा पायी टप्पा वारकऱ्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींचा अवघे विश्वची माझे घर, अवघे विश्वची माझे घर हा जो अभंग आहे, हा वारकरी कसा जगतात तो आपण बघूया. इथे विसावा घेतला आहे काही क्षणांनी. हे सगळे वारकरी हे बघा कसे विसावलेले आहेत. चालून चालून थकलेले पाय थोडा क्षण काही वेळ विसावा घेत आहे. आकाशाचं पांघरूण आणि जमिनीचं अंथरूण करून हे सगळे विसावलेले वारकरी आहेत. आणि एअर कंडिशनर किंवा फॅन असू द्या किंवा तुमचा AC असू द्या, त्यानेसुद्धा एवढं कूलिंग नाही होणार. इतकं छान मस्त देवाने वारं सोडलेलं आहे. आणि हा वारा छान आणि सगळी मस्त शेती अशी हिरवळ आणि अशा सुंदर हिरव्या गार रानात सगळे शेतकरी मस्त पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन छान विश्रांती घेत आहेत. या बाबांना किती छान झोप लागली बघा. एकदम छान थकलेले पाय पण भक्तीने आणि प्रेमाने भरून आलेलं मन, असं वारकऱ्यांची ही सगळी अवस्था असते. जिथे वारकरी कधीच व्यवस्थेचा विचार करत नाही, तिथं फक्त भक्तिरसात चिंब न्हालेली अवस्था असते वारकऱ्याची. आणि अशी ही वारी आमची सुरू आहे. वारीचा हा आनंद, वारीचा हा प्रवास आपल्यापर्यंत पोहोचवत राहील. सोबत राहा. रामकृष्ण हरी.